नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये सध्या महायुतीचा मोर्चा सुरू आहे। जन आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने महिला यामध्ये सहभागी झाल्यात। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला मोर्चामधले अपडेट्स देत आहेत। अभिषेक, माझ्या आपण मागे बघता आहे मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या ही लक्षणीय दिसत आहे। भाजपचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, राज्य सरकारमधली ही देखील आपल्याला या एकूण मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतं आहे। एकूणच कुठेतरी महिला विधेयक नामंजूर झालं आणि त्या महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर आक्रमक पवित्रा हा महायुती सोबतच भाजपनं देखील आपल्याला घेतल्याचं दिसलं। एकूणच मुख्यमंत्र्यांची काल पत्रकार परिषद देखील या संदर्भात पार पडली होती। त्यांच्याकडनं देखील स्पष्ट करण्यात आलेलं होतं की ठिकठिकाणी आता या संदर्भात मोर्चे असेल, आक्रोश असेल तो आमच्याकडनं होताना दिसेल आणि तशाच प्रकारची सध्याला आपल्याला परिस्थिती दिसते आहे। आज हा मोर्चा निघालेला आहे। जवळपास लक्षणीय अशी महिला कार्यकर्त्यांची संख्या महायुतीच्या ही आपल्याला या संपूर्ण मोर्चामध्ये दिसत आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर भाजपकडनं पूर्णपणे याला आपल्याला विरोध होताना दिसलेला होता। आक्रमक पवित्रा हा भाजपनं घेतला होता। सोबतच दुसरीकडे आज मुख्यमंत्री देखील या मोर्चाला जेव्हा या समारोप होईल तेव्हा मुख्यमंत्री देखील इथं उपस्थित असतील आणि त्यांच्याकडनं समारोपीय भाषण आपल्याला होताना दिसेल आणि त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या मोर्चाच्या समारोपानंतर काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण कार्यकर्ते आहेत, चित्राताई या त्यांच्याशी जरा बातचीत करूया। ताई, कशा प्रकारे बघता आहे तुम्ही विरोध करताना दिसता आहात? चित्राताई इथं सहभागी झालेले आहेत। सोबतच अमित साटम असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण असतील, भाजप प्रदेशाध्यक्ष हे देखील इथं सहभागी झालेले आहेत। कशा प्रकारे बघताय भाऊ या सगळ्या तुम्ही जो विरोध आपल्याला मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं करण्यात आल्याचं दिसतोय? 2023 रोजी मंजूर झालं होतं विधेयक, अशा प्रकारचा आरोप देखील विरोधकांकडनं होताना दिसतोय। जो नारी आरक्षण से टकराएगा वो राजनीतिक मिट्टी में मिल जाएगा। खरं तर काही कारण नव्हतं। काँग्रेसने नारी आरक्षण विधेयकाला का विरोध केला हे समजण्याच्या बाहेर आहे। 23 मध्ये पाठिंबा देताना कदाचित त्यांनी असा विचार केला की 24ला निवडणूक आहे, 24ला तर लागू होणार नाहीच आहे, आता पाठिंबा द्या, आज जब सही समय आ जाएगा तेव्हा मग धोका द्यायचा। हा काँग्रेसचा जुना धंदा आहे। काही तर्कहीन, त्यांची बाजू तर्कहीन आहे। जागा वाढल्याने काय होते हो? 498 जागा हे 1952 मध्ये होत्या, 1971 मध्ये आपण 543 केल्याच ना। असं काही थोडी असतं। लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यानंतर जागा वाढवतो आपण। तर इथे महिला देखील महिला कार्यकर्त्यांची देखील संख्या मोठी आहे। अमित साटम आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, त्या देखील सहभागी झाल्यात। महिलांची बातचीत करूया। तुम्ही सहभागी झाल्यात, कशा प्रकारे बघता आहे या सगळ्या मोर्चाकडे आणि एकूणच हे जे विधेयक नामंजूर झालं त्या? सर्वसामान्य महिला हे विधेयक मंजूर आहे ह्याचं हे प्रतीक आहे की सर्वसामान्य महिलांमधून हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। सर्वसामान्य महिलांना याच्यामध्ये संसदेत जाता येईल आणि जास्तीत जास्त महिलांना न्याय देता येईल। आता या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीनं काँग्रेसचा विरोध करते। आपण इथे बघू शकतो आहे की एकूण जे महिलांची संख्या आहे ती लक्षणीय तर दिसतेच आहे। कुठेतरी जो विरोध आपल्याला होताना दिसलेला होता त्याला कुठेतरी महिला त्याला उत्तर देताना महायुतीच्या त्या प्रकर्षानं दिसत आहेत आणि लक्षणीय अशी संख्या ही महिलांची असेल इथं आपल्याला दिसत आहे। आपण पुन्हा एकदा चित्रावाग अभिषेक बोलण्याचा प्रयत्न करूया। चित्राताई, कशा प्रकारे बघता आहे तुम्ही? चित्राताई, तर जांभोरी मैदान ते वरळी डोम पर्यंत महायुतीचा हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। भाजपचे बरेचसे जे महत्त्वाचे नेते आहेत ते यामध्ये सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। चित्रा वाघ आपण बघतो आहोत। मोठ्या प्रमाणावरती भाजपमधली, तर यामध्ये महापौर रितू तावडे या देखील सहभागी होत आहेत। आपण बघूयात त्यांची प्रतिक्रिया आली आहे। आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर रितू तावडे आहेत। मॅम, आज हा मोर्चा निघतोय मुंबईमध्ये
अनेक वर्षांनंतर महिलांसाठी महिलांचा मोर्चा हा भाजपकडून आणि मित्रपक्षांकडून काढला जातो आहे. मोठा मोर्चा आहे. काय सांगाल या मोर्चाचं महत्त्व, दुसरं मोर्चाचं कारण? हा मोर्चा निघतोय म्हणजे काय आम्ही हसत खेळत काढत नाही, अतिशय तीव्र आणि संतापाने आम्ही काढतोय. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहित असताना समानतेचा अधिकार महिलांना सुद्धा दिला. तो समानतेचा अधिकार आणण्याचं काम आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते करत होते. आणि ते करत असताना या ठिकाणी विरोधकांनी ते हाणून पाडण्याचं काम केलं आहे. कसली भीती त्यांना वाटली? येणाऱ्या काळामध्ये काय तुमच्या सीट्स जाणार होत्या म्हणून तुम्हाला भीती वाटत होती? एक असा देखील प्रश्न निर्माण होतो की 2023ला जे विधेयक मंजूर झालं होतं हे नेमकं काय होतं? मग तेव्हा मंजूर झालेलं विधेयक पुन्हा आणलं गेलं, हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. त्याबद्दल काही कन्फ्युजन दूर करता आलं तर? नाही, एक लक्षात घ्या, सगळं 2011च्या ह्याच्याप्रमाणे ते बिल आणलं होतं. सेन्सेक्सच्या पूर्वी येणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने प्रोसिजरप्रमाणे ते संपूर्ण सभाशास्त्र लक्षात ठेवून त्या पद्धतीने आणलेले आहे. आता त्याला फक्त फाटे फोडण्याचं काम हे या विरोधकांच्या हातात राहिलेलं आहे. राहुल गांधी त्याला मांडीला मांडी लावून असलेली उभाटा आणि त्याला मांडीला मांडी लावलेली असलेली शरदचंद्र पवार त्यांची पार्टी यांनी हे मोठं पाप करण्याचं कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामन विनयचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.